या बातमीचे प्रायोजक आहेत क्वालिटी चिकन सेंटर होलसेल अँड रिटेल। आमचा पत्ता न्यू तिरेगाव फॉरेस्ट व फिश मार्केट फॉरेस्ट सोलापूर। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सोलापूर ग्रामीण उपाध्यक्षपदी उमेश पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे। या निवडीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटील यांनी स्वीकारले। दीपक साळुंखे हे विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद रिक्त होते। त्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली, मात्र सोलापूर शहराला आक्रमक आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे उमेश पाटील यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्ष पदाची माळ अजित पवार यांनी घातली। विधानसभा निवडणुकीदरम्यान उमेश पाटील हे सुद्धा पक्षावर नाराज होते। त्यांनी तशी नाराजी देखील व्यक्त करून दाखवली। शरदचंद्र पवार गटात जाण्याची शक्यता त्यावेळेस वर्तवली गेली, मात्र आपला नेता अजित पवार हेच मानून त्यांनी कोणत्याही पक्षात न जाता केवळ यशवंत माने यांचा पराभव करण्यासाठी दंड थोपटले होते आणि अजित पवारांना दिलेल्या शब्दानुसार त्यांनी मोहोळमध्ये यशवंत माने यांचा पराभव केला। त्यानंतर ते पुन्हा अजित पवारांच्या जवळ गेले आणि अजित पवार यांनी सुद्धा उमेश पाटलांनी दिलेल्या शब्दाला जागणारा कार्यकर्ता म्हणून कौतुक केले। उमेश पाटील हे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष झाल्याने आता सोलापूर जिल्ह्याचे राजकीय समीकरणे निश्चितच बदलतील, यात कोणतीही शंका नाही। परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला सोलापूर जिल्ह्यात आक्रमक अभ्यासू चेहरा मिळाला हे मात्र नक्की। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।